श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, प्रत्येक वस्तूला अथवा दृश्य पदार्थाला व्यक्त आणि अव्यक्त अशी दोन अंगे असतात. असंख्य दृश्य पदार्थांच्या समूहाने बनलेल्या या विश्वाला देखील अशीच दोन अंगे आहेत. त्याचे व्यक्त अंग पंचमहाभूतांचे केलेले आहे. त्याचे अव्यक्त अंग आत्मस्वरूप आहे. विश्वाच्या व्यक्त अंगाला श्री समर्थ माया म्हणतात, तर अव्यक्त अंगाला ते ब्रह्म म्हणतात. अव्यक्त ब्रह्म दृश्य व्यक्त विश्वाचे अधिष्ठान आहे. दृश्य विश्व सतत बदलते. कधी न बदलणारे ब्रह्म आपल्या सत्तेने, सामर्थ्याने दृश्य विश्वाला सांभाळते. उदाहरणार्थ माणूस घ्या. आत्तापर्यंत असंख्य माणसे आली आणि गेली. आताही असंख्य माणसांचे येणे जाणे चालूच आहे. माणसे येतात, जातात व सतत बदलतात. पण त्यांच्या अंगचा माणूसपणा, त्यांची मानवता जशीच्या तशीच राहते. कोणताही माणूस व्यक्ती असतो, दृश्य, स्थूल व विशेष असतो. पण सर्व माणसांमध्ये व्यक्त होऊन उरणारी मानवता अमुक एक व्यक्ती नसते. ती सूक्ष्म, अदृश्य, अव्यक्त आणि निर्विशेष सामान्य असते. अनेक दृश्य वस्तूंमध्ये एकच सामान्य सारखेपणाने व्यापून राहते. जगामध्ये व जीवनात त्या सामान्याची सत्ता अनुभवणे ही खरी ज्ञानदृष्टी होय. आत्मज्ञानी पुरुषांना ती प्राप्त होते. त्यांचा मनापासून सहवास केला तर साधकाला ती दृष्टी विनासायास हस्तगत होते. आपण जे जग पाहतो ते जग आत्मज्ञानी पुरुष पाहतात, पण त्यांचे लक्ष जगाचे दृश्य अंग ओलांडते आणि त्याच्या मागे अधिष्ठानपणाने असणाऱ्या अदृश्य आत्मस्वरूपाकडे जाते. व्यक्त जग सगुण साकार असते, तर अव्यक्त आत्मस्वरूप निर्गुण निराकार असते. साकार सारखे बदलते व कालांतराने नाश पावते. निराकार बदलत नाही व कधीही नाश पावत नाही. साकार स्थलकाल निमित्तांनी बांधलेले असते. निराकार सर्व देशी, सर्व काळी अपारपणे असते. साकार साधी व शांत असते. निराकार अनादि व अनंत असते. साकार व्यक्ती असते, अल्प असते. तिचा विस्तार, व्यवहार, सामर्थ्य व संकल्प सर्वच बेताचे असते. निराकार व्यक्ती नसते, भूमा असते. त्याचा विस्तार, व्यवहार, सामर्थ्य व संकल्प सारेच अपार असते. निराकार सर्व बाबतीत मानवी कल्पना पार करूनच जाते. तात्पर्य, ज्ञानदृष्टीला दृश्य विश्वामध्ये एकच अंतिम तत्व दिसते. जगातील अनेकपणाला आपण जे सर्वस्व मानतो ते महत्त्व व ती किंमत संत देत नाहीत. आत्मज्ञानी पुरुषांचा अनुभव अध्यात्मामध्ये प्रमाण मानावा लागतो. ज्याप्रमाणे अनेक लहान मोठी यंत्रे चालवणाऱ्या विद्युत शक्तीची साक्षात प्रचिती आपल्याला येते, त्याप्रमाणे विश्वातील साऱ्या घडामोडी घडवून आणणाऱ्या आत्मशक्तीचा साक्षात अनुभव संतांना येतो. विश्वाच्या बुडाशी विलसणारे आत्मचैतन्य अक्षर आहे. मन, वाणी यांच्या पलीकडे आहे आणि केवळ एकले एक आहे. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 6 समास 5 माया ब्रह्म निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.